शकत नाही, पाण्याने भिजू शकत नाही, वाऱ्याने तो उडून जाऊ शकत नाही, कारण नैनम छंदांची शस्त्राने. कोणी सांगितलं? भगवान श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुनाला. त्याच्यामुळे हा न जाणारा आहे ना येणारा आहे. जावं यावं लागतं, ते जीवाला जावं यावं लागतं, देहाला जावं यावं लागतं. जन्म आहे, देहाला मरण आहे, देहाला कर्म आहे, देहाला पाप आहे, देहाला देहाच्या अनुषंगाने. मी एका ठिकाणी चिंतन करत असताना माझ्या लक्षात आलं की जे काही करतोय ते देहाच्या अनुषंगाने करतोय. जे संचित कर्म आहे ते संचित कर्म आपल्याला कर्माच्या रूपाने भोगायला मिळतं. आणि कर्म म्हणजे ते सुख दुःखाच्या रूपाने भोगायला मिळतं. आणि ते सुख दुःख कशाच्या रूपाने भोगायचं? तर ते देहाच्या संबंधाने भोगायचं. कारण देहाच्या संबंधाने कर्म, पाप, पुण्य, जन्म, मरण हे सगळं देहाच्या संबंधाने आहे, आत्म्याच्या संबंधाने काहीच नाही. कारण आत्मा हा विनाशी आहे, याच्यापेक्षा वेगळा आहे. जसं की माऊली बोलतात, हजारो गाडगे पाण्याने भरून ठेवले, सूर्य त्याच्यामध्ये दिसतोय, पण त्याच्यापैकी एखादं गाडगं जर आपण फोडलं तर सूर्याच्या अस्तित्वाला काही आहे का धक्का? नाही. जरी ते प्रतिबिंब नाहीच झालेलं असलं तरी जसा तो सूर्य आहे तसाच आहे. त्या पद्धतीने जरी देहाने इहलोकीचा प्रवास संपवून त्या ठिकाणी त्याची पूर्ण क्रियाकर्म केलेले आहे, म्हणजे तो आत्मा गेलाय असं म्हणता येणार नाही. कारण जो परब्रह्म आहे, जो निष्काम आहे, ज्याला जन्म नाही, जो अविनाशी आहे, असा असणारा आत्मा मात्र तो चिरकाल, तो कालही होता, आजही आहे, उद्या विश्व नसेल तरी देखील तो असेल, कारण तो अविनाशी आहे. आणि हेच चिंतन, कारण दुःख कमी करण्याकरता चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलाय भगवंताने. आणि ते अगदी सोप्या भाषेमध्ये, कारण संस्कृत भाषा उमजत नाहीये बाबा सर्वसामान्य जीवांना. कारण ज्ञानी पुरुषांना तर ज्ञान कळेल, परंतु सर्वसामान्य जीव देखील दुःख भोगतोय. या संसाराच्या रहाडगाडग्यात तू गुंतलाय. जन्माला येणं, मरणं, पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, हे कधी संपणार बाबा या जीवाच्या पाठीमागचं? म्हणून 750 वर्षापूर्वी माझ्या माऊलींना दया आली आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ अवघ्या 16व्या वर्षी आपल्या सर्व समाजाच्या हातामध्ये सोपवला. आणि त्याच्यामध्ये सोप्या भाषेमध्ये सांगितलं, जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नीची साच आपजे, मग चेवूनिया पाहिजे तव काही नाही. एक माणूस रात्रीच्याला झोपला, गाढ झोपेमध्ये असताना 12-1च्या सुमारास त्याला स्वप्न पडायला सुरुवात झाली. स्वप्नामध्ये चोर आलेले दिसतायत. चोर आले, मुलाबाळांना एकीकडे केलं आणि एक जण त्याच्या छातीवरती बसला आणि सुरा त्याच्या पोटामध्ये खुपसला. तो मोठे रक्त पडलेले दिसते, त्याला चाकूही पोटामध्ये खुपसलेला दिसतोय, पोटावरती बसलेला माणूसही दिसतोय. तो रडतोय, मोठ्याने रडायला लागलाय. आणि रडता रडता जाग आली त्याला जाग केलं त्याच्या बायकोने. अहो का रडताय तुम्ही? जरा जागे व्हा. स्वप्नामधून बाहेर आले, जागृत अवस्थेमध्ये आले. आरडायचं काम चालूच होतं जागृत अवस्थेत. मला मारलं म्हणजे मला मारलं, मला चाकू लागलाय, ती बघ रक्त पडते. ती म्हटली कुठं चाकू आहे? मग त्या पद्धतीने जन्माला आलो आणि हा संसाराला, या स्वप्नालाच खरं समजून बसला गेला. हे सगळं खरं आहे, मामा माझा, काका माझा, आई माझी, बाबा माझे, घरदार माझं, हे माझं, ते माझं. परंतु या स्वप्नातून जेव्हा जागी होतो ना आपण, आणि ते स्वप्न केव्हा संपेल? मृत्यूच्या नंतर. त्यावेळेस वाटेल की अरे हे तर स्वप्न होतं, आपण काय करत बसलो, जे करण्याकरता आलो ते केलंच नाही. स्वप्नामध्ये व्यर्थच गोष्टींना आपलं म्हणत बसलो. ज्या पद्धतीने त्या स्वप्नातून जागा झालेल्या माणसाच्या कुठं पोटाला छिद्र नव्हतं, कुठं चाकू नव्हता, पण स्वप्नात मात्र होता. मग त्याच पद्धतीने जोपर्यंत या संसारामध्ये आहोत तोपर्यंत हे खरं वाटेल, ते खरं वाटेल. जे डोळ्याने दिसतंय ते जीवाला खरं वाटतं. कारण जे डोळ्याने दिसतंय हेच खरंय बाबा असं समजून जातो. परंतु वेदांताचा सिद्धांत आहे ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या. एकमेव ब्रह्मच सत्य आहे, बाकी जे काही दिसतं या डोळ्याने ते सर्व गोष्टी मिथ्या आहेत. त्या कधी ना कधी नाश पावणाऱ्या आहेत. अगदी ज्या देहाला आपण माझं 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 म्हणतो तो देह देखील एक दिवस नाश पावणारा आहे. ज्याला नटवतोय, पावडर लावतोय, आरशासमोर जातोय, नाशिवंत आहे तो.
नाशिवंत आहे, तो कधी ना कधी जाणार आहे, तो देखील खरा नाहीये. पण त्याच्याच अनुषंगाने आपण इतक्या गोष्टी करत बसलो, त्याच्या संबंधाने एवढ्या गोष्टींमध्ये गुंतत गेलोय की खऱ्या देवाला विसरून गेलो. जे सत्य ब्रह्म आहे त्याला विसरून गेलो आणि जे मिथ्या जग आहे त्या जगामध्ये गुरफटत गेलो, त्या मायेमध्ये गुरफटत गेलो आणि आपणच गुरफटतोय. बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की नाही ताई, आम्ही परमार्थ करतो, आम्ही कीर्तन प्रवचन करतो, आम्ही ते ऐकतो, आम्ही आळंदी पंढरीला जातो, मग आम्ही त्या मायेत अडकणार कसे? आम्ही नाही अडकू शकणार त्याच्यामध्ये. पण नवल असं आहे, 80,000 वर्ष तपश्चर्या केलेले विश्वामित्र त्या मायेच्या जाळ्यात अडकले. मग आपली तर तेवढी तपश्चर्या पण नाही. आपलं अवघं 100 वर्षाचं आयुष्य, त्याच्यामधले 50 वर्ष झोपेमध्ये जातात, त्याच्यातले 25 वर्ष तारुण्यामध्ये जातात, त्याच्यानंतर बायका मुलं त्यांच्यात कमवण्यात ते आयुष्य निघून जातं. परमार्थाला उरलं किती? जमला तर परमार्थ करतो आपण, नाही जमला तर संसार चालू आहे. परंतु साधू संतांची चंद्रपुरी असेपर्यंत कीर्ती आणि त्यांचा उद्धार झाला, कारण त्यांनी जमला तर संसार केला, जमला तर संसार केला, नाही तर पूर्णपणे त्यांनी परमार्थ करण्याचं काम केलं. आपलं आहे का तसं? नाही. मग 80,000 वर्ष तपश्चर्या केलेल्या विश्वामित्र देखील त्या मायेच्या जाळ्यात अडकला, कारण ती माया साधी नाहीये आणि माया वाईट पण नाहीये. माया दुःख देण्याचं काम करते, कारण माया म्हणते हे दुःख दिल्याच्या नंतर तरी या दुःखाला कंटाळून 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 हा जीव त्या ब्रह्माकडे जाईल. कारण अद्वैत असं असणारं ब्रह्म, निष्काम असं असणारं ब्रह्म समजून देण्याचं काम जर कोण करत असेल तर ती फक्त माया आहे. मायेने दाविले निज रूप, सोहम माझे नाम ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारलो माझा मीची, कोण्या कारणासी येणे माझे झाले, पण मायेने दाविले निज रूप. निर्गुण येणे निराकारी जाणे, तैसे माझे राहणे निरंजनी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य माया वाईट नाही, दुःख देते ती, निश्चित दुःख देते, जीवालाही दुःख होतंय, त्याच्यामध्ये गुंतत चाललाय जीव. गुंतायचं नाही मायेमध्ये, मायेचं काम आहे ते गुंतवण्याचं. कारण या दुःखामध्ये बुडून बुडून तरी हा कधीतरी कंटाळेल या संसाराला आणि म्हणेल नको बाबा हा संसार, मला भगवंताकडे जायचंय, आता थोडाफार परमार्थ करूयात, असं म्हणेल हा जीव. पण जीव म्हणणार नाही. 2 एकर वावर असलं तर माणसाच्या आशा वाढत जातात. छोटंसं पद आपल्याकडे आलं का आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा मोठं पद आपल्याला भेटावं, मोठं आलं की त्याच्यापेक्षा आणखी मोठं पद भेटावं. म्हणजे शेवटच्या स्टेजला जरी माणूस गेला तरी त्याची अपेक्षा असते की याच्यापेक्षा मोठं मला काहीतरी भेटावं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. एक क्षण सुद्धा मुक्ती फक्त सुखासाठी. सुख कशाने मिळेल मला, याने मिळेल, त्याने मिळेल, त्याने मिळेल, इच्छा आकांक्षा वासना वाढत जातात आणि जोपर्यंत वासना संपत नाही, इच्छा संपत नाही, जोपर्यंत समाधान मिळत नाही, तोपर्यंत माणसाला सुख नावाची गोष्ट मिळणार नाही. आणि संसारामध्ये तरी अपेक्षा करणं म्हणजे वाळवंटात पाण्याची अपेक्षा करण्यासारखं आहे. कारण संसार दुःखामुळं चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. दुःख जर सोडलं तर या संसारामध्ये दुसरं काही नाही. कुठेही घ्या, कोणत्याही जीवाला विचारा, का रे बाबा तू सुखी आहेस का? काय काय चाललं म्हटलं की माणसं म्हणतात काय चालायचंय, बरंच चाललंय, है की नाही? काय चालायचं म्हणतात, बरंच म्हणायचं, नाही तर काय. कितीही चांगलं असू द्या समोरच्या व्यक्तीचं, पण काही ना काही दुःख आहे. ज्याला भूक आहे त्याला खायला काही नाही, आणि ज्याला खायला आहे त्याला भूक नाहीये. ज्याला चालायला पाया आहे त्याला पंढरीला जाता येत नाही, आणि ज्याला जाता येत नाही त्याला पायाने चालता येत नाही. म्हणजे सुखी कुणीच नाही. पैसा आहे पण तो कुठं खर्च करावा ही माणसाला कळत नाहीये. सुखी पूर्ण पद्धतीने सुखी माणूस नाही. जरी आर्थिक सुख असेल तर शारीरिक दुःख काही ना काही आहे. आणि हेच रामदास स्वामी सोप्या भाषेमध्ये सांगतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. कोण आहे सर्व सुखी? कुणीच नाही. अगदी आमच्या सगळं आम्ही उपदेश करणारे आमच्या सगळं कुणी सुखी नाही. म्हणताना माणूस म्हणतो देवा सगळ्यांचं भलं कर, काय सगळ्या जीवांचं भलं कर, पण सुरुवात मात्र माझ्यापासून कर. एवढा स्वार्थी माणूस आहे.
सर्वांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. पण होतंय का भलं? नाही होत. स्वार्थीपणा येते, कुठेतरी नडतोय स्वार्थीपणा. मग इथपासून सुरुवात जर असेल तर सुख कधी मिळेल? आणि सुख म्हणजे पैसा नाही, सुख म्हणजे संपत्ती नाही, सुख म्हणजे इस्टेट नाही, सुख म्हणजे सर्व सुखाचे आगर आणि बाप रखुमा देवीवर. तो पंढरीमध्ये विटेवर असणारा, सर्वांच्या हृदयस्थ असणारा, जो संत जनाबाईंनी दाखवून असेल तर सुख कधी मिळेल? आणि सुख म्हणजे पैसा नाही, सुख म्हणजे संपत्ती नाही, सुख म्हणजे इस्टेट नाही, सुख म्हणजे सर्व सुखाचे आगर आणि बाप रखुमा देवीवर. तो पंढरीमध्ये विटेवर असणारा, सर्वांच्या हृदयस्थ असणारा, जो संत जनाबाईंनी दाखवून दिला. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे, देव नटला नाना परी आणि भरोणी उरला चराचरी. तो देव म्हणजे सुखे. मग भेटलाय का देव आपल्याला? नाही भेटलाय देव. देव भेटणं एवढी सोपी गोष्ट नाही. देव भेटायला खूप मोठं नशीब लागतं, खूप पुण्य कर्म लागतं आणि तेवढ्या आतुरतेची भक्ती त्यासाठी लागत असते. आपण पाहतो नामदेवरायांच्या ताटामध्ये देव जेवायचे, परंतु संत सभेमध्ये कच्चे ठरले गेले. का ठरले तुम्ही म्हणता? त्यांना तर देव प्रसन्न होते, त्यांच्या ताटामध्ये देव जेवत होते, तरी देखील त्यांची भक्ती का कच्ची ठरली असावी? तर शास्त्र शुद्ध रीतीने परमार्थ चालू नव्हता. कुणीतरी दुसरं करतंय म्हणून मला करायचंय, माझे वडील करत होते म्हणून मला करायचंय, म्हणजे अशा पद्धतीचा परमार्थ. पण समजून उमजून मला का करायचंय परमार्थ? पहिला प्रश्न माऊली बोलतात, जीवाला हा पडावा की मी कोण आहे बाबा, कोण आहे मी? बारशाच्या दिवशी जे आईवडिलांनी नाव ठेवलं तो मी आहे, की जन्माला येण्या अगोदर आईच्या गर्भामध्ये असताना देखील माझं अस्तित्व होतं तो मी आहे? नेमका कोण आहे मी? आता जगामध्ये वावरतोय हा मी आहे, की हा देह सोडल्याच्या नंतर जो निघून जाणारा वारा आहे तो मी आहे? आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. निघून गेल्याच्या नंतर मी बऱ्याच वेळा सांगतो, बोलता बोलता जर मी इथं गेले तर लोक काय म्हणतील? गेले ना ताई. बोलत होत्या ताई तोपर्यंत या देहाच्या अनुषंगाने तुम्ही ताई म्हणत होत्या, ताई कीर्तन करतात, ताई बोलतायत या देहाच्या अनुषंगाने. मग तो देह तर तुमच्या समोर आहे, मग गेल्या काय म्हणता? कारण जे चैतन्य गेलंय, जो आत्मा निघून गेलाय, जे खरं तत्व निघून गेलंय, त्या खऱ्या ताई होत्या. कारण तो जोपर्यंत या हृदयामध्ये आहे तोपर्यंत हा देह चालू आहे. तो एकदा का निघून गेला, खालच्या पसाऱ्याला शून्य किंमत. निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. आणि त्या देवाचं बोलावणं कधी येईल सांगता येत नाही. माणसं बोलता बोलता बोलून जातात. 100 वर्षाचं आयुष्य दिलंय देवाने, जगून घ्या. खाय प्यायचे दिवस आहेत, थोडे दिवस आहेत, काय आयुष्य पडलंय आणखी परमार्थ करायला. खाऊन पिऊन घेऊन नेसून घ्यावं, परंतु देव कधी बोलावेल ते सांगता येत नाही. आणि हे देवाची नाहीये, आपल्या कर्मगतीची कहाणी आहे. आपण दोष मात्र देवाला देतो. काय केलं देवाने? असं नव्हतं करायला पाहिजे, परंतु नियतीच्या पुढे जे विधी लिखित आहे, ज्या दिवशी त्या जीवाचा जन्म झाला त्याच दिवशी त्या जीवाचा मृत्यू हा निश्चित असतो. त्या जीवाचा मृत्यू हा निश्चित असतो. आणि आयुष्य खूप जगावं. माणूस किती जगला याला किंमत नाहीये. काय शास्त्र माणूस किती जगला याला किंमत देत नाही, तो कशा पद्धतीने जगला याला किंमत देतो. पा आपल्या इकडे देखील एखादा 100 वर्ष जगला, पण त्याचं कॅरेक्टर लेस माणूस जर तो असला तर माणसं काय म्हणतात? नुसताच जगला, काय केलं त्याने आयुष्यामध्ये? पण अगदी कमी वयामध्ये जाऊ द्या, परंतु समाजासाठी, भगवंताच्या कार्यासाठी, अनेक गोष्टींसाठी जो मदत करणारा असतो, असा व्यक्ती गेल्याच्या नंतर किती हळहळ वाटते जीवाला. कारण किंमत आहे. तू किती जगतोय याला किंमत नाहीये, तू कसा जगतोय याला किंमत आहे. त्याच्यामुळे जीवन आयुष्य किती खूप जगावं अशी इच्छा करू नका. जे जगतोय ना ते इतकं सुंदर पद्धतीने जगा. अगदी 30, 40, 50 वर्ष जगू दे देवा, पण तुझ्या भक्तीमध्ये, तुझ्या कार्यामध्ये, या समाजाच्या सेवेसाठी, या धर्माच्या सेवेसाठी, या देशाच्या सेवेसाठी हा देह कामी येऊ दे. कारण हे केल्याच्या नंतरच
चांगल्या प्रकारची कीर्ती मागे उरणार आहे आणि या सर्व कार्यानेच या देहाला किंमत मिळणार आहे. त्याच्यामुळं खूप आयुष्य पहा, जे जे महान व्यक्ती होऊन गेले त्यांचं आयुष्य किती होतं पहा. माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी अवघ्या 22व्या वर्षी जिवंत समाधी घ्यावी आणि जे सर्व तरुणांचा आदर्शवत ज्यांनी शिकागो सारखी धर्म परिषद जिंकली असे असणारे स्वामी विवेकानंद संन्यासी योद्धा म्हणून जीवन जगले. पूर्ण आयुष्य रूप एवढं देखणं होतं, राजबिंडा माणूस होता, परंतु आयुष्य किती जगले? 39 वर्ष 6 महिने 27 दिवस आणि 7 तास जीवन जगणारा महात्मा आहे तो. परंतु कीर्ती मात्र चंद्र सूर्य असेपर्यंत कीर्ती. शिवाजी महाराजांचं आयुष्य 100 वर्ष आयुष्य नाही जगले ते. आयुष्य थोडं जगा, पण असं जगा ना की कळताच क्षणी माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू यावेत अशा पद्धतीने जीवन जगावं. मग ते जगण्याकरता नेमका मी कोण आहे बाबा, मी कोण आहे, कशा करता जन्म झालाय माझा? फक्त संसार करण्याकरता, बायको करण्याकरता, मुलांना जन्म देण्याकरता, जन्म दिलेल्या मुलांना कमवून ठेवण्याकरता नाही. अरे तुझ्या जीवाचं जरा बघ, मी कोण आहे, मी कशा करता आलोय, मला नेमकं इथे येऊन काय करायचंय, मला कुठं जायचंय. बस जन्माला आला आणि संसार करण्यातच आपला पूर्ण वेळ व्यर्थ घातला म्हणजे जीवन संपलं का? नाही. आणि माणसं बोलतात मेलं म्हणजे गेलं, मेलं म्हणजे गेलं नाही, गेलं म्हणजेच खरं चालू झालं, तिथून पुढे खरं सुरू होतं. हे जीवन जगा, तुम्ही कशा पद्धतीने जगलात, शेवटी जाताना नेमकं तुमची काय वासना शिल्लक राहिली, तुम्ही काय मागितलंय देवाला, शेवटच्या क्षणाला भगवंताचं नाम आठवलंय का? या सर्व गोष्टीवरून पुढचा प्रवास ठरलेला असतो. जीव जन्माला यायला देखील पूर्ण 1 वर्ष लागतं आणि जीव इहलोकीचा प्रवास संपून त्या जीवाला जाण्याकरता देखील पूर्ण 1 वर्ष लागतं. सहजासहजी गेला जीव, मग गेला का? नाही. मग आपण का हा करतो, 10वा करतो, 13वा करतो, काय महिना प्रत्येक महिना जीव घालण्याचं काम करतो का? नाही. तो जीव गेलेला नाही. गरुड पुराणामध्ये खूप सुंदर चिंतन मांडले. भटकतोय तो जीव. जे कर्म केले ना त्या कर्माच्या ज्या काही भोग भोगून सारायचे असतात असं म्हटलं जातं. आणि इहलोकीचा प्रवास संपून गेल्याच्या नंतर जीवाला पुढचा प्रवास सुरू होतो. मग ज्या पद्धतीचं कर्म आहे त्या पद्धतीने मी सांगितलं 28 प्रकारचे नरक सांगितलेले शास्त्रामध्ये, 28 आणि 21 प्रकारचे स्वर्ग सांगितलेले आहेत. मग 28 प्रकारचे नरक का? तर ज्या पद्धतीने त्याचं पाप असेल त्या पद्धतीने त्याचा प्रवास. 21 स्वर्ग का? ज्या पद्धतीने त्याचं पुण्य असेल. मग पुण्याचे देखील प्रकार सांगितलेले आहेत. ते समाज कार्यासाठी केलेलं पुण्य असेल, ते धर्म कार्यासाठी केलेलं पुण्य असेल, ते देशासाठी केलेलं पुण्य असेल. मग ज्या पद्धतीने भारी पुण्य असेल त्याला भारी स्वर्ग मिळणार, ज्याचं थोडं कमी असं पुण्य आहे त्याला कमी पातळीचा स्वर्ग मिळणार. म्हणजे अशा प्रकारचे स्वर्ग 21 प्रकारचे स्वर्ग सांगितले जातात आणि 28 प्रकारचे नरक सांगितले जातात. मग माणसाने असं म्हणू नये की मेल्याच्या नंतर, मरण पावल्याच्या नंतर प्रवास संपला बाबा. खरा प्रवास तिथून पुढे सुरू होतो. झालेलं असलं ना तर गरुड पुराणामध्ये एकदा ऐकलं का माणसाच्या अंगावरती काटा उभा राहतो आणि निश्चित तेवढ्या पुरतं का होईना पण माणसाला वैराग्य येतं. नको बाबा असं करायला नको. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य जागं राहून माणसाने विचार करायला हवा. आपण दिसतोच जागे पण झोपे गेलोत, त्या संसारात गुरफटत बसलो. परंतु माऊली बोलतात जसं या तो माणूस त्या स्वप्नाला खरं समजतोय, चाकू खुपसलाय, रक्त दिसतंय, मला मारलंय त्याने, पण स्वप्नात आरडता तो जागेपणात आरडत होता. बायकोने ज्यावेळेस हलवून उठवलं त्यावेळेस त्याला कळलं की बाबा रे हे स्वप्न आहे. त्याच पद्धतीने आपण जन्माला आलोय, दिसतोय जागे परंतु झोपी गेलेलो आहे आणि हे स्वप्न मृत्यूच्या नंतर संपणार आहे. आणि त्यावेळेस मात्र जाग झाल्याच्या नंतर काहीच उपयोग नाही. जाग होऊन काय उपयोगी, जे करायचं होतं ते राहूनच गेलं असं त्यावेळेस माणसाला वाटतं. परंतु त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते आणि वेळ कोणासाठीही थांबून राहत नाही. अगदी क्षणभर देखील उसना मिळत नाही भगवंताचा.
ज्यावेळेस बोलावणं येतं त्यावेळेस जावंच लागतं. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. कारण ज्या देहाला आपण माझं माझं म्हणतोय तो देह देखील आपला नाही, काळाचा देह येतो. आणि ज्या पद्धतीने उसना दिलाय देवाने, कशा करता, जे 84 लक्ष्मीचा फेरा आहे याच्यातून सुटण्याकरता उसना दिला की बाबा रे कल्याण करून घे, भक्ती ज्ञान वैराग्याच्या गोष्टी जरा शिक, त्या भगवंताच्या चरणाजवळ जा, म्हणजे हा 84 लक्ष्मीचा जो फेरा आहे तो चुकेल. पण माणूस करतोय का ते? नाही. मग दिलेला उसना देह एक ना एक दिवस परत करावाच लागतो. भाड्याने दिलेली खोली आपली मालकीची जरी आपण राहत असलो, तिला रोज स्वच्छ करत असलो, तिला सजवत असलो, तरी ती आपली का? नाही. ती आपण आपल्याला दिलेली, भाड्याने दिलेली खोली आहे आणि ज्यावेळेस मालक म्हणेल त्यावेळेस ती खाली करावी लागणार आहे. मग त्याच पद्धतीने देवाने दिलेला देह हा भाड्याने दिलेलं घर आहे. ज्यावेळेस त्या देवाचं बोलावणं येईल त्यावेळेस सगळं काही जाग्यावरती ठेवून जरी माझं 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 करत असलो तरी सगळ्या गोष्टी याच ठिकाणी ठेवून जावंच लागतं. कारण ते विधी लिखित आहे, तिथं कुणाचाही वशिला चालत नाही. ब्रह्मदेव जरी आला तरी वशिला चालत नाही. भगवंतांना चुकलं नाही. देवांनी अवतार घेतले मृत्यू लोकावरती, त्यांना देखील दुःख भोगून सारावं लागलं. प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. माझ्या भगवान श्रीकृष्णाला देखील त्या ठिकाणी पांडवांसमवेत वनामध्ये राहावं लागलं. म्हणजे भोग हे भोगून सारावे लागत असतात, दुःख हे भोगून सारावं लागत असतं. मग जे देवांना चुकलं नाही ते आपल्याला चुकणार आहे का? नाही. त्याच्यामुळं जागृत अवस्थेमध्ये आणि नेमकं काय करायचंय बाबा, आयुष्य तर कधी ना कधी संपणार आहे, पण कधी जाणार आहे हे कुणाला माहिती का? माझा शेवट समोर पंचपक्वानाचं ताट वाढून घेतलंय आपण. सुंदर अशी 5 पक्वानं आहेत, गोडधोड आहे, ताटामध्ये सर्व प्रकारचं अन्न आहे. जेवण घास मोरून घेतला, तोंडापर्यंत नेला, पण तो तोंडात जाईलच याची देखील शाश्वती देता येते का? नाही. साधू संत म्हणले क्षणभंगुर नाही भरवसा, सारे सावळ तोडा माया, शारीरिक क्षणाचा भरवसा दिला जात नाही. त्या ठिकाणी म्हणतो बघू पुढे, आयुष्य पडलंय. मग ज्या ठिकाणी क्षणाचा भरवसा नाही त्या ठिकाणी माणसाने का अपेक्षा करावी? जगायचंय ना, आज जगून घ्या, नेमकं काय करायचंय मला. देवाने दिलेला, भाड्याने दिलेलं घर आहे. ज्यावेळेस बोलावणं येईल त्यावेळेस जावं लागणार आहे. मग ज्याच्या करता दिलाय त्याच्या करता वापरण्याचा प्रयत्न करावा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडशी नारायण. शरीर चांगले चांगले शरीर सुखाचे गोठुले, शरीर साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म. एवढं स्वज्वळ असं असणार शरीर आहे. कशा करता? परमार्थ जर करत असाल तर शरीर चांगलंय, पण संसाराकरता वापरत बसला तर शरीर देह नाशिवंत. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जशी ती बेंडकुळी किडे खाण्याच्या नादात असते, ती किडे खाते, लाईटीच्या भोवती घोंगट घालणारी ती किडे असतात, ती बेंडकुळी खात असते जिभेने. पाठीमागून एक साप येतो, तिला खाण्याचा प्रयत्न करतो. 20% त्या बेंडकुळीला तो गिळतोय. बेंडकुळीलाही कळते की माझ्या पाठीमाग माझा काय आहे, पण ती कशाच्या नादात असते? ती ते किडेच खाण्याच्या नादात असते. म्हणजे उदाहरण जरी असलं तर हे उदाहरण पूर्ण पद्धतीने माणसाला बसतं परफेक्ट. कुणाचे 20 गेलेत, कुणाचे 30 गेलेत, कुणाचे 40 गेलेत, कुणाचे 50 गेलेत. माणूस कशाच्या नादात? मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला ते करायचंय, मला हे प्राप्त करायचंय, मला ते घ्यायचं राहिलंय, मला हे करायचं राहिलंय. 60 गेले, 70 गेले, 80 गेले, 90 गेले. कुणी आज उद्यावर आलं, कुणाचं आयुष्य संपलं. माणूस म्हणला जगायचं लागून गेलं. म्हणजे काय पाठीमागे कळतंय आपल्याला, एक ना एक दिवस आपल्याला जायचंय,
पण जे करण्याकरता आलं ते मात्र आपण करत नाही. त्याच्यामुळं जोपर्यंत हातामध्ये वेळ आहे, कल करे सो आज करे सो अब, लगेच आतापासून परमार्थाला सुरुवात करायला हवी. कारण क्षणभंगूर नाही भरवसा. आणि जरी तुम्ही म्हणताल की आता पुढच्या क्षणाची देखील आपल्याला शाश्वती देता येत नाही, निश्चित आपल्याला आपलं मरण कधी नाही सांगता येणार, परंतु जो काही काळ आपण जगणार आहोत, आता सुरुवात केली तर आत्ताचा एक श्वास जरी त्या भगवंतासाठी खरचला ना तुम्ही, तर पूर्ण आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण नाथबाबा म्हटले, एक तास उरला खटवंग रायाशी. 1 तास होता फक्त त्याच्याकडे. किती? 1 तास. खटवंग रायाला 1 तास होता. परीक्षिती राजांना 7 दिवसामध्ये त्यांनी आयुष्याचं सार्थक करून घेतलं. कशाच्या आधाराने? भागवताच्या आधाराने. परीक्षिती राजांना सांगितलं होतं की या 7 दिवसामध्ये, 7 दिवस अगोदर मृत्यू सांगितला परीक्षिती राजाला की बाबा रे 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होणार आहे. तुला या मृत्यूपासून, या संसारापासून, या संसाराच्या रहाडगाडग्यातून जर तुला हा रहाडगाडगा चुकवायचा असेल तर तुला जे करता येईल ते कर. मग काय करायला हवं? सद्गुरूंना शरण गेले. त्यावेळेस गेल्याच्या नंतर मग भागवतासारखा ग्रंथ श्रवण करण्याचं काम परीक्षिती राजाने केलं. प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर. आणि त्या ठिकाणी मग 7व्या दिवसामध्ये काहीच नाही म्हटले, माझं राज्य नाही, माझं सिंहासन नाही, माझं काहीच नाही, माझं काहीच नाही माझं. कारण ज्यावेळेस जन्माला आलो होतो त्यावेळेस देखील मी एकटा आलो, ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस देखील मी एकटा जाणार आहे. त्याच्यामुळं माझं काहीही नाही. आणि अशीही कथा सांगितली जाते की मृत्यू सांगताना सांगितलं होतं की तक्षक नावाच्या सर्पापासून तुझा मृत्यू होणार आहे. 2 प्रकारे कथा सांगितल्या जातात. तर मग तक्षक नावाच्या सर्प दोष होऊन तुझा मृत्यू होणार आहे म्हणून इतका सुंदर महाल परीक्षिती राजाने बनवला की त्या महालामध्ये मुंगी सुद्धा शिरणार नाही, एवढ्या सुंदर पद्धतीचा. पण मृत्यू कसा असतो पहा. ज्या क्षणाला तो लिहिलेला आहे त्याच क्षणाला तो मृत्यू हा होतो म्हणजे होतो. मग तुम्ही काचेचा बंगला करून जरी बसलात तरी तो तिथपर्यंत येणार म्हणजे येणार. परीक्षिती राजाने इतका सुंदर महाल बनवला, त्या महालामध्ये जाऊन ते बसले आणि म्हटले आता कसा येईल काळ माझ्या जवळ. पण वासना तयार झाली. परीक्षिती राजा म्हटले मला बोरे खावेसे वाटले, म्हटले बोर खावीशी वाटली. शेवट गेला, बोरीच्या वनामधून गोड गोड बोर त्या टोकरीमध्ये तोडून आणले आणि शेवट घेऊन आला. पहिलं बोर खाल्लं, दुसरं बोर खाल्लं, तिसरं बोर खाल्लं, ते किडकं निघालं. किडकं निघालं म्हणून समोर करून पाहतात तर आईच्या स्वरूपात तो तक्षक नावाचा सर्प येऊन बसलेला होता. आला की नाही काळजवळ. मुंगी सुद्धा शिरणार नाही, जे डोळ्याने दिसत नाही असा पशु शिरणार नाही, एवढ्या सुंदर प्रकारे महल बनवला. पण काळ आला की नाही. मग रौद्र स्वरूप धारण केलं आणि त्या ठिकाणी तक्षक नावाच्या सर्पदंशाने परीक्षिती राजांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, माणूस कितीही पळाला, माणसाला वाटत असलं जरी मला आजार असला तर पैसा आहे माझ्याकडं, मी पैशाच्या जोरावरती उपचार करेन, मी आणखी आयुष्य जगेन. पण बरेच उदाहरण असतात पहा, पैसा देखील काही करू शकत नाही. त्यावेळी डॉक्टर सुद्धा सांगतात आमचे प्रयत्न होते तोपर्यंत आम्ही प्रयत्न केले, आता इथून पुढचं कुणाच्या हातात? ते सुद्धा म्हणतात भगवंताच्या हातात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तिथं पैसा चालत नाही, तू किती मोठा आहेस हे चालत नाही. जेव्हा मृत्यू आहे तेव्हा तो होणार म्हणजे होणार. खाली करा घर भाड्याचे, नोटीस आले घर मालकाचे. जसं नोटीस आल्याच्या नंतर खाली करावं लागतं ना घर, जप्ती येते ना डायरेक्ट, त्या पद्धतीने तो नोटीस पाठवतो. एक नोटीस पाठवतो. पहिली नोटीस कोणती? केस पांढरं होणे ही पहिली नोटीस आहे जीवाला दिलेली. दशरथ राजांचा एक केस पांढरा झाला तर त्यांनी पूर्ण राज्य मुलांच्या हातामध्ये सोपवलं. म्हणजे सांग कुत्र्याचं, मांजराचं, डुकराचं, खोकडाचे जरा आयुष्य पाहिले ना तर मग कळतं की किती दुःख आहे बाबा यांना, सांगता येत नाहीये. एका माणसाने दिवसभर रानामध्ये आऊत हाकण्याचं काम केलं.
दिवसभर त्या बैलांना दमवून घेतलं, पण चारा मात्र खूप मोठा घरी जाताना बैलगाडीमध्ये नेला. दावणीला चारा टाकला, बैल त्या ठिकाणी दावणीला बांधले. मालक मात्र भुकेलेला होता. मालकाला भूक लागली, मालक गेला. आधी जनावरांना टाकला चारा, गेला जेवून. संध्याकाळी निवांत झोपी गेले आणि सकाळी पुन्हा रानात जायचं होतं म्हणून पुन्हा दावणीकडे आले. त्यावेळेस पाहिलं तर बैल खाली बसलेली होती, पण चारा मात्र खाल्लेला नव्हता. मालक म्हणतो, का चारा खाल्ला नसावा बैलांनी, काही दुखतंय का बाबा? हात लावून पाहिला, ताप तर नाहीये, मग चारा का खाल्ला नाही? त्यावेळेस जशी बॅटरीत लावून पाहिलं तर त्या बैलाच्या तोंडाला असणारी मुसकी तशीच होती. सांगता आलं का त्या बैलाला की बाबा रे, चारा टाकलायस तू, पण ही तोंडाला बांधलेली मुसकी जरा काढून टाक, म्हणजे मला तो चारा खाता येईल. नाही सांगता येत, म्हणजे एवढं इथपासून दुःख आहे. मग हा एकमेव जन्म आहे ज्याच्यामध्ये जीवाचं 84 लक्षणेतून हा जो रहाड गार्ग आहे हे चुकवण्याचं सामर्थ्य या देहामध्ये, या योनीमध्ये आहे. कारण या देहाच्या संबंधाने सच्चिदानंद पदापर्यंत पोहोचता येतं. मी सांगितलं, शरीर चांगले चांगले, शरीरे साधले परब्रह्म, शरीराच्या अनुषंगाने भगवंत रूप होता येतं. पण केव्हा? ज्याच्या करता दिलाय त्याच्या करता वापरला तर. नाहीतर या स्वप्नातच गुरफटत बसलोय, मग मात्र होणार नाही. कारण तैसी हे जान माया, तू भ्रमता हस्ती वाया, शस्त्रे हनितलिया छाया, जैसी अंगीन रूपी. जागृत झाल्याच्या नंतर जसं पोटामध्ये त्याला सुरा दिसला नाही, चाकू दिसला नाही, खाली पडलेलं रक्त दिसलं नाही, त्या पद्धतीने ही माया आहे. आज जरी खरं वाटत असलं तरी ते खरं आहेच असं नाही. आणखी उदाहरण दिलं, का पूर्ण कुंभ उलंडला, तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला, परी भाणू नाही नासला ते. असं मी सांगितलं सुरुवातीलाच उदाहरण. माऊलींनी सांगितलं उदाहरण की सूर्य जसा 1000 गाडगे पाण्याने भरले, त्याच्यातली गाडगे 2-3 गाडगे फोडले, तरी देखील त्या सूर्याच्या अस्तित्वाला जसा धक्काही लागत नाही, त्या पद्धतीने जरी एखादा जीव आपल्यातून इहलोकीचा प्रवास संपून जातोय, म्हणजे तो गेलाय, आपल्याला सोडून गेलाय, दुःख होतंय ना माणसाला. हे दुःखाचं सातवन करण्याकरता ह्या ओव्या आहे, हे श्लोक साधू संतांनी करून ठेवले. कारण का दुःख व्हायचंय बाबा? जे खरं तत्व आहे, जे खरं आत्मा आहे, त्याला मरण नाहीये. कसं मरण नाहीये? ज्या पद्धतीने ते गाडगं फोडल्याच्या नंतर त्या सूर्याला जसा धक्का बसत नाही, त्या पद्धतीने जरी देहाचं सर्व क्रियाकर्म करून देखील माणूस दुःख व्यक्त करतो. किती व्यक्ती माझ्या जीवनातून निघून गेली, माझ्या जीवनातून निघून गेली. नाही, तत्वरूपाने ती शिल्लकच असते. कारण त्या तत्वाला जन्म नाही, मरण नाही, काहीच नाही. नाही छंदांची शस्त्र आहे. मग आणखी पुढे जाऊन सांगितलं ना, तरी मठी आकाश जैसे, मठाकृती करले असे, तो भंग लिया पैसे स्वरूपची. ते म्हणतात मठातला आकाश आणि घटातला आकाश असायला कसं आहे? दिसायला वेगवेगळं दिसतंय. मठातला आकाश का मठाकाश म्हटलं जाते? कारण त्याने आकार धारण केलाय, त्याने देह धारण केलाय, म्हणून त्याला मठातला आकाश म्हटलं जाते. घटातला आकाश हे व्यापक आहे, भरून पुरून उरलेला आहे. मग ज्या पद्धतीने ते घटाकाश त्या घटाला समाप्त केल्याच्या नंतर ते जसं घटाकाशामध्ये, मठाकाशामध्ये जसं ते जाऊन मिळतं, त्या पद्धतीने जरी देह गेलेला असला तरी हे पुन्हा तत्व त्या तत्वाशी जाऊन मिळतं. सांगण्याचं तात्पर्य देहाला मरण नाही, देहाला मरण आहे, आत्म्याला मरण नाही. सॉरी, चुकलं. काय? देहाला मरण आहे, आत्म्याला मरण नाही. आत्मा हा चिरकाल टिकणारा आहे. मग तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारूपी भ्रांती बापा. भ्रांती आहे आपल्याला, आपल्याला कळत नाहीये खरं काय खोटं काय. जे खरं आहे त्याला खोटं समजते, जे खोटं आहे त्याला खरं समजते. जे कळतंय ते नकळत व्हायला हवं, जे नकळत आहे ते कळायला हवं. नादबाबांनी सांगितलं, ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, आणि वळे ते ना वळे गुरु विना. जे ब्रह्म आहे ते समजण्याकरता आणि जी निष्ठा असणारी आहे ती न कळत करण्याकरता हे होईल. पण केव्हा? वळे ते ना वळे गुरु विना. सद्गुरूच्या बोधाशिवाय ते शक्य नाही. तद्विती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयः, उपदेशन की ते ज्ञान ज्ञाने हा तत्वदर्शिना. ते ज्ञान पैगा बरवे, जरी म्हणे
म्हणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. माझं म्हणणं नाही, अनेक उदाहरणं आहेत, अनेक पुरावे आहेत या गोष्टी करता. माणूस जरी म्हणत असला माझा उद्धार मला करता येतो, पण नाही, संतांशिवाय उद्धार नाही. तद्विधी प्रणिपातेन ते ज्ञान पैगा बर्वे. जर अनादी कालाचं तत्वज्ञान जर अवगत करून घ्यायचं असेल तर भगवंताचा अवतार धारण केलेले भगवान श्रीकृष्णांना देखील संदीपान ऋषींना शरण जावं लागलं. माझ्या प्रभू रामचंद्रांना देखील वशिष्ठ ऋषींना शरण जावं लागलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य सद्गुरु शिवाय पर्याय नाही. कुणीतरी मार्गदर्शक असावा, मार्ग दाखवणारा असावा, तोपर्यंत मार्ग कळणार नाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. आणखी पुरावे दिले, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाटी. आणखी एका ठिकाणी सांगितलं, सद्गुरु वाचूनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. कुठेही जा हेच सांगितलं जाईल की संताशिवाय प्राप्ती नाही बाबा. आणि संताविना प्राप्ती करायला जाताल तर थकताल एक दिवस. धावता 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 ती कस्तुरी असते ना, कस्तुरी ती कुठं असते? हरणीच्या बिंबीमध्ये असते. ती हरिण धावते त्याच्या वासामागे. आता तरी कस्तुरी सापडेल, मग तरी कस्तुरी सापडेल. धावता 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 एक दिवस दूर दडपून ती हरिण मरून पावतं. पण कस्तुरीचा वास याचा मात्र थांबत नाही. कस्तुरी कुठं होती? जवळच होती. पण शोधात मात्र कुठं पळत होता? पळतच सुटलाय माणूस. देव शोधायचाय मला, देव शोधायचाय, सुख शोधायचंय मला. सुख शोधतोय बाहेर, देव शोधतोय बाहेर, पण देव आहे आपल्यामध्ये. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. ही भ्रांतीची कामू विषयावरी. कशा पद्धतीने? तैसा म्हणजे कैसा? उदाहरण दिलं लगेच माऊलीने. पाहे पादुद पवित्र आणि गोड पाशी त्वचेची आपदरा आड परी ते ऋणी गोचिड शुद्ध काय नसेल. त्या गोचिडाप्रमाणे गोचिड शुद्ध रक्त सेवन करतो, शुद्ध सात्विक असं दूध त्याच्यापासून लांब नाहीये. मग ज्या पद्धतीने त्या गोचिडापासून दूध जेवढं लांब आहे त्याच्यापेक्षा जवळ भगवंत आपले आहे. तैसा हृदयामध्ये मी राम. आणखी उदाहरण दिलं, का कमलकंद आणि दरदुरी नांदनुक एकीची घरी. ज्या माऊलींना इंद्रायणी मध्ये आंघोळ करण्याची परवानगी देखील नव्हती अशा माऊलींनी चिंतन मांडलं, का कमलकंद आणि दरदुरी. कमळ आणि बेडूक एकाच पाण्यामध्ये जरी राहत असले तरी देखील त्या कमळातलं मकरंद सेवन करणारा भ्रमर कुठून येतो? लांबून येतो. जरी तो बेडूकच्या त्या बेडकाच्या जवळ कमळ आहे, त्या पायथ्याशीच त्याच्या तो चिखल खात बसलाय, त्यालाही माहिती की माझ्या जवळ मकरंद आहे, पण विश्वास ठेवला तर. मग त्या बेडकापासून जेवढा तो मकरंद लांब आहे त्याच्यापेक्षा देखील जवळ भगवंत आपले आहे. ना तरी निर्देवाच्या परिवरी लोढा ऋतरी आहाती सहस्रवरी परी तेथ बैसुणी उपवास करी का धरित्री. जसा भिकारी असतो, भीक मागतोय, पण ज्या ठिकाणी बसलाय त्या ठिकाणी सोन्याचा हंडा जमिनीमध्ये पुरलेला आहे. एका योगी पुरुषाने त्याला सांगितलं देखील की बाबा तुझं दारिद्र्य नष्ट करायचं असेल तर तो हंडा तू काढ, तू श्रीमंत होशील. पण विश्वास ठेवला तर. मग त्याच पद्धतीने साधू संत सांगण्याचं काम करतायत की बाबा देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे. देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. देव कुठे आहे? तुझ्यात हृदयस्थ आहे. सांगण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी माणूस धावतोय, इकडे जातोय तिकडे जातोय, 2 धाम 4 धाम, हे की नाही? म्हणजे जायचंच नाही तीर्थयात्रेला असं देखील माझं म्हणणं नाहीये, पण शोधतोय, जागा चुकते, कुठेतरी जागा चुकते, म्हणून सुख मिळत नाहीये. त्याच्यामुळे नुसतं धावत बसू नका. योग्य मार्ग जर पाहिजे असेल, सुख जर पाहिजे असेल, देव जर पाहिजे असेल तर संता विना प्राप्ती नाही. सद्गुरूंना शरण जा. सद्गुरूंना शरण गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने योग्य तो मार्ग सद्गुरू दाखवण्याचा प्रयत्न करतील. त्यावेळेस डोळे उघडतील की मी कोण आहे बाबा, कशा करता आलोय, मला नेमकं काय करायचंय, मला कुठं जायचंय, हे सद्गुरू जीवनामध्ये आल्याच्या नंतर कळेल. नामदेव महाराजांसाठी फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, हे कधी होतं? सद्गुरू जीवनात येण्याच्या अगोदर ही कीर्ती करून ठेवली. कशाच्या जोरावर? भक्तीच्या जोरावर.
कशाकरता आलोय, मला नेमकं काय करायचंय, मला कुठं जायचंय, हे सद्गुरू जीवनामध्ये आल्याच्या नंतर कळेल. नामदेव महाराजांसाठी फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, हे कधी होतं? सद्गुरू जीवनात येण्याच्या अगोदर ही कीर्ती करून ठेवली. कशाच्या जोरावर? भक्तीच्या जोरावरती, कीर्तनाच्या जोरावरती. देव टाटामध्ये जेवत होते भावाच्या जोरावरती, परंतु संत सभेमध्ये बसल्याच्या नंतर कच्चे ठरले. काय ठरले कच्चे? कट्ट विटेवरती हात कटेवरील उभा विटेवरी इथपर्यंतच मर्यादित आहे माझा देव, अशी समज माझ्या नामदेवरायांची होती. परंतु ज्यावेळेस कच्चे ठरले गेले त्यावेळेस देवाने देखील सांगावं की नामदेवा, फक्त इथपर्यंतच मर्यादित माझं स्वरूप नाहीये, मी याच्यापेक्षा वेगळा आहे. मग ती कथा सगळ्यांनाच माहिती. कुत्र्या त्या ठिकाणी बरीच रूप धारण करून त्या ठिकाणी भगवंत आले, पण नामदेवरायांना काय ओळखता आले नाही. पण ज्यावेळेस औंढा नागनाथाला जाऊन विठोबा खिचरांना शरण गेले त्यावेळेस खऱ्या अर्थानं मग कुत्र्याचं रूप घेऊन ज्यावेळेस भगवंत आले वाळवंटामध्ये, रोट्या करत होते नामदेवराया. एक रोटी उचलली. कुणी उचलली? कुत्र्याच्या रूपामध्ये असलेल्या भगवंतानी रोटी उचलली आणि पळायला लागले. मग त्यावेळेस ते कुत्रा रूपी भगवंत रूपी जे कुत्रा होतं ते पळायला लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी मग नामदेवराया तुपाची वाटी घेऊन मागे पळायला लागले. त्यावेळेस हेच जग हसत होतं नामदेवरायांना. काही येणार झाला नाम, आजपर्यंत कीर्तन किती छान करत होता आणि आता कुत्र्याच्या मागे वाटी घेऊन लागला. पण नामदेवराया नुसते पळत नव्हते, काय म्हणत होते? थांब थांब ऋषिकेशी, कोरड्या रोट्या कैसा खाशी बाबा रे, कोरडी भाकर कशी खाशील तू, त्याच्यावर तुपाची धारणे. मग मात्र त्या ठिकाणी कुत्र्याच्या रूपामधून भगवंत प्रगट झाले आणि त्यावेळेस म्हणाले की आता खरा तुझा परमार्थ आहे. सांगण्याचं तात्पर्य खरी वाट, खरा मार्ग, खरा भगवंत, खरं सुख संतांशिवाय प्राप्त होणार नाही. कारण सुख वसे तळे ठाई बहु पायी संतांच्या जवळ सुख आहे, संतांच्या जवळ देव आहे आणि संतांकडे गेल्याशिवाय त्या देवाचा पत्ता मिळणार नाही. कारण ज्ञानेश्वरी, गाथा, गीता हे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हा पत्ता दिलेला आहे देवाने. पण आमच्यासारखे ज्ञानी माणसे याच्यातच गुंतून बसतात. कशात गुंतून बसतात? ज्ञानेश्वरी उलटी पाठी माझ्या, गाथा मुखोद्गत, कुणी गाथा मूर्ती आहे काय, कुणी वेदांतचार्य, कुणी भागवताचार्य, म्हणजे पदव्या धारण केल्या आम्ही आणि याच्यातच गुंतून बसलो. मी नेहमी सांगत असते, पासबुक असतं, पासबुकामध्ये लिहिलेलं असतं की तुमच्या अकाउंटला किती पैसे आहेत बाबा, किती. म्हणजे ते पासबुक देतं का पैसे आपल्याला? ते वाचित बसलं, त्याची पूजा केली, सत्यनारायणाची पूजा घातली, त्या पासबुकाला म्हणत दे मला घरी पैसे, देईल का ते? त्याच्यात लिहिलं की नाही तुमची अमाऊंट एवढी एवढी आहे, पण देतय का ते? नाही देत. मग त्या पद्धतीने हे पासबुक आहे, ते अमाऊंट सांगण्याचं काम करतंय. एवढी एवढी अमाऊंट आहे, अशा पद्धतीने तुम्हाला मिळवता येईल. पण त्याच्याकरता कुठं जावं लागेल? बँकेत जावं लागेल, तिथं चेक भरावा लागेल, तो तिथं जमा करावा लागेल, मग आपल्या हातामध्ये अमाऊंट येईल. मग देव काही एवढ्या सहजासहजी मिळेल का? नाही. याच्यामध्ये गुंतून निश्चित ज्ञान याच्यामध्ये दिलेलं आहे, पण भगवंत याच्यात आहे का? या मार्गाने जा म्हणजे भगवंत तुला भेटेल. मग या साधू संतांच्या मार्गाने जेव्हा आपण जाऊ त्यावेळेस खरा भगवंत, खरं सुख आपल्याला मिळेल. पण ते करण्याकरता आयुष्य सुंदर जगा, कारण खूप थोडं आयुष्य आहे, खूप थोडं. क्षणाचा देखील जिथं भरोसा दिला जात नाही असं असणारा हा मृत्यूलोक आहे. त्याच्यामुळे जगताय ना आजचा क्षण. नाही, माणसं म्हणतात उद्यापासून सुरुवात करू चांगलं जगायला, उद्यापासून सुरुवात करू, पण पुढच्या क्षणाला तुझ्याशी याची देखील गॅरंटी देता येते का? नाही. त्याच्यामुळे सुंदर आयुष्य जगा, एकमेकाशी प्रेमाने वागा, प्रेमाने राहा. कारण ज्यावेळेस अभ्यास करताना लक्षात आलं, मी नेहमी सांगते पहा, कलियुग हे, कलियुगामध्ये 4 चरण सांगितलेली, 4 चरण. आपण म्हणतो कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य आहे, 100 वर्षाचं आयुष्य आहे. पहिलं चरण संपलं, आता ते 100 वर्षाचं. पहिल्या चरणामध्ये माणसाला 100 वर्षाचं आयुष्य होतं, ते चरण संपलं, ते चरण संपलं. आता दुसरं चरण चालू झालं. त्या दुसऱ्या चरणामध्ये फक्त 50 वर्षाचं आयुष्य माणसाला जगायला मिळतं. त्याच्यामुळे माणसाने असा विचार नाही करायचा बघू करू पुढं बघू नंतर, असं करायचं नाही. आता लगेच, आता या क्षणापासून
आणि तिसऱ्या चरणामध्ये अवघं 25 वर्षाचं आयुष्य आहे, त्याला खूप कालावधी जाणार आहे. आमच्यासारखी 50 पण ओलांडतात की नाही याचा सुद्धा भरोसा नाहीये. आत्ताच आपल्याला काही उदाहरणं पाहायला मिळतात. मग चौथ्या चरणामध्ये तर 12.5 वर्षाचं आयुष्य सांगितलंय. माझं म्हणतं नाही, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. शास्त्रामध्ये शास्त्र पुरावे आहे त्याला. 12.5 वर्षाचं आयुष्य चौथ्या चरणामध्ये. 12.5 वर्षात फक्त जीव आयुष्य जगणार. त्याच्यामुळं भ्रमात राहू नका की 100 वर्षाचं आयुष्य जगता येईल, बघू करू परमार्थ. आणि या कलियुगामध्ये उद्धार जर कशाने होत असेल तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे. त्याच्यामुळे त्वरा करा, परमार्थ करा, भगवंताची भक्ती करा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा, आळंदी पंढरीची वारी, एकादशी, तुळशीला पाणी आणि शुद्ध सात्विक अशी भक्ती करा. म्हणजे आयुष्य सुंदर आणि सुखरूप होईल आणि शेवट देखील गोड होईल. त्याच्यामुळं निश्चितच चांगलं जगण्याचा प्रयत्न करा आणि चांगलं करून जा. मी सांगितलं आयुष्य किती जगला याला किंमत नाहीये. 80 वर्ष जगला, 90 वर्ष जगला, 100 वर्ष जगला, लोक त्याला किंमत देत नाही. लोक सुद्धा किंमत देत नाही. मग देव किंमत देईल का? नाही. किती वर्ष जगला याच्यापेक्षा तू कसा जगला याला महत्व आहे. त्याच्यामुळं एकमेकाशी प्रेमाने वागा, प्रेमाने राहा, प्रेमाने बोला. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. आपल्या पुढे जिवंत उदाहरण आहे. खूप थोडं आयुष्य आहे. अवघं 21-22 वर्षाचं वय ताईचं होतं, परंतु देवाचं बोलावणं आल्याच्या नंतर तिथं कुणाचंही काहीही चालत नाही. निश्चित ज्या आईने, ज्या वडिलांनी त्या लेकीला लहानाचं मोठं केलं, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि 17-18 वर्ष वय झाल्याच्या नंतर निरोप दिला त्या लेकीने देखील. आणि सासरी येऊन सुद्धा सासर सुंदर, संसार सुंदर करण्याचा प्रयत्न ती करत असते आणि करत होती. परंतु आयुष्य एवढं थोडं होतं की अवकाळी मरणाने या ठिकाणी ताईला जावं लागलं. परंतु मागं राहिलेल्या व्यक्तींचं आयुष्य किती दुःखमय होईल. ज्या आईने 9 महिने 9 दिवस त्या लेकीला पोटामध्ये वागवलं, त्या आईची अवस्था काय असते. ज्या वडिलांनी तर हाताच्या फोडाप्रमाणे लहानाची मोठी केली, सासरी नाना करता पाठवली, त्या वडिलांचं अंतःकरण काय म्हणत असेल. रक्षाबंधनाची, भाऊबीजेची वाट पाहणाऱ्या भावांची अवस्था असते. त्याच्यामुळं आयुष्य खूप थोडे आहे मायबापांना आणि सुंदर जगण्याचा प्रयत्न तो करावा. निश्चितच मी जरी न जायते मी येते वा कदाचन, पण मी सुद्धा माणूस आहे. काय प्रत्येकाला एवढं ज्ञान असेल असं नाही. दुःख होणं साहजिक आहे, कारण माणसाचा स्वभाव येतो. जरी शास्त्रामध्ये सांगितलंय, सर्व पुरावे दिलेले आहेत, तरी मात्र हा जीव मानायला तयार नाहीये. कारण दुःख होणं साहजिक आहे. जी व्यक्ती आपल्यामध्ये राहत होती, बोलत होती, सुंदर हसत होती, सुंदर जीवन जगत होती, अशी व्यक्ती गेल्याच्या नंतर आणि आईनं तारुण्यात गेल्याच्या नंतर अत्यंत दुःख. आणि सगळ्यात मोठं दुःख जर आज कुणाला असेल तर त्या ताईच्या पतिदेवांना दुःख आहे. कारण जिच्या सोबत 7 जन्माची वचनं घेऊन 7 फेरे विवाह रुग्णावरती त्या ठिकाणी त्यांनी घेतलेले, परंतु आईनं 2-4 वर्षामध्ये अर्धांगिनी जिने आयुष्यभराची साथ देईल असं वचन दिलं, ती अर्ध्या आयुष्यामध्ये सोडून गेली. अगदी सुरुवातीच्या त्यांना देखील खूप दुःख आहे, आई वडिलांना दुःख आहे, सासू सासऱ्यांना इथं बसलेल्या अगदी नातेवाईकांनाच दुःख आहे असं नाही. गावकरी सगळेच दुःखात आहेत. कारण कुणाची ना कुणाची ती लेक होती, कुणाची ना कुणाची ती बहीण होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक स्त्री गेल्याच्या नंतर इतकी नाती जातात ना, खूप नाती. कारण एक स्त्री असते पण ती अनेक नाती निभवते. बहिणाबाईंनी खूप सुंदर चिंतन मांडलं. कोण्या आईची लेक मी, कोण्या भावाची बहीण, कोण्या सजनाची सखी, साऱ्यासाठी मी जगेन. कोणत्या तरी भावाची बहीण असते, कोणत्या तरी बहिणीची ती बहीण असते, कोणत्या तरी लेकीची ती मुलगी असते, कोणत्या तरी चुलत्याची ती पुतणी असते, कोणत्या तरी सासऱ्याची ती सून असते, कोणत्या तरी नवऱ्याची ती बायको असते. अनेक अशी नाती ती निभवत असते. कोणत्या तरी लेकराची ती आई असते. असायला